मराठी सिनेसृष्टी ही कलाकारांना प्रोत्साहन देणारी इंडस्ट्री म्हणून सर्वश्रुत आहे. यामध्ये नेहमीच विविध कलाकृतींद्वारे नवीन चेहरे, नवीन टॅलेंट प्रेक्षकांच्या भेटीस येत असतं. काही कलाकार त्यांच्या पदार्पणातच सुपरस्टार होतात, मात्र काही कलाकारांचा दुसरा चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकत नाही. जाणून घेऊया असे काही मराठी अभिनेते जे पदार्पणात यशस्वी ठरले, मात्र त्यांची जादू कायम राहिली नाही. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमामध्ये परशा ही भूमिका साकारणारा आकाश ठोसर रातोरात स्टार झाला. त्याची लोकप्रियता इतकी वाढली की त्याला कुठेही सहज जाणं देखील अशक्य झालं. त्यानंतर आकाश FU या सिनेमातून प्रेक्षकांना दिसला. मात्र या सिनेमात आकाशच्या अभिनयाची जादू फारशी चालली नाही. ती सध्या काय करते या सिनेमामुळे तरुणाईची धडकन ठरलेला अभिनेता अभिनय बेर्डेच्या पहिल्या सिनेमाला घवघवीत यश मिळालं. मात्र त्यानंतर आलेल्या त्याच्या अशी ही आशिकी या सिनेमाला तितकंसं यश न मिळाल्याची चर्चा आहे. BP टाइमपास या सिनेमातील अभिनयानं अभिनेता प्रथमेश परबला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. मात्र त्यानंतर त्याचे आलेले सिनेमे सिनेमागृहात यशाचा पल्ला गाठवण्यात काहीसे अयशस्वी ठरले. लय भारी या सिनेमातून बॉलिवूडमधील मराठमोळा चेहरा असलेल्या रितेश देशमुखनं मराठी सिनेमात पदार्पण केलं आणि पदार्पणातच 40 करोडची बक्कळ कमाई केली. मात्र त्यानंतर आलेल्या माऊली ह्या सिनेमाला लय भारी सिनेमा इतकं यश मिळवण्यात अपयश आलं. तर हे आहेत मराठी सिनेमामधील असे सुपरस्टार ज्यांचे दुसरे सिनेमे फारसे चालले नाहीत. यामधील तुमचा आवडता कलाकार कोणता हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.